आपण काही दिवसांपूर्वीच एक प्रकरण समोर आलं होतं की गोमांस घेतल्याच्या आरोपावरून ते बाळगल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती आणि त्या सगळ्या प्रकरणाचं बिंग आता फुटलेलं आहे। काय नेमकं घडलेलं आहे? रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, नेमकं काय समोर येत आहे? विलास, 12 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावामध्ये सलीम इस्माईल शाह नावाच्या इसमाला गौमांस नेत असल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आलेली होती। पोलिसांनी त्यानंतर मारहाणीच्या प्रकरणामध्ये 4 अटक केली होती। सोबतच ज्या माणसावरून ही घटना घडलेली होती ते माणूस जे आहे ते FSL ला पुढच्या तपासासाठी पाठवलेले होते। ABP माझाला जे काही खास सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तर FSLचा रिपोर्ट या संदर्भात आलेला आहे आणि ते जे मांस होते ते गौमांस असल्याची पुष्टी त्याच्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे जी काही मारहाण झालेली होती, जो संशय व्यक्त करण्यात आलेला होता तो संशय खरा निघालेला आहे। मात्र ज्या पद्धतीने जमावाने कायदा हातात घेतलेला होता तो सर्वस्वी चुकीचा होता, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता ज्या व्यक्तीकडे हा गौमांस सापडलेला होता त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ते पोलीस सुरू करणार आहे। विलास, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे की तो संबंधित व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आहे असा दावा भाजपने केलेला होता। स्थानिक जिल्हा पातळीवरचे नेते समोर आलेले होते, त्यामुळे आता त्यांना उत्तर द्यावं लागेल की त्यांच्या कार्यकर्त्याकडे गौमांस कसं काय आला किंवा त्यांचा कार्यकर्ता गौमांस घेऊन कुठे चालला होता। नक्कीच हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे की गोमांस जर त्याच्याकडे असेल तर तो भाजपचा कार्यकर्ता होता, कुठून आलं ते सगळं। पण रजत, एक त्यातला महत्वाचा प्रश्न आहे की त्याच्यावर कुठल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे का? विलास, गौवंशच्या हत्या संदर्भातला कायदा देशामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये गायीची हत्या करणं, गौमांस स्वतःकडे बाळगणं, त्याचं वहन करणं अशा वेगवेगळ्या कलमांखाली हे सगळे वेगवेगळे जे कृत्य आहे ते त्यांना गुन्हा ठरवण्यात आलेला आहे। तर जो काही अंदाज व्यक्त केला जात आहे की या प्रकरणी आता पोलीस गौमांस बाळगल्याचा गुन्हा जो आहे तो सलीम इस्माईल शाह यांच्यावर दाखल करू शकतात। पण मात्र अजून पोलिसांकडून याबद्दल कुठलाही खुलासा झालेला नाही की गुन्हा नेमका कोणता दाखल केला जाणार आहे। विलास, धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा नागपुरातलं हे धक्कादायक प्रकरण सगळं समोर आलं होतं आणि त्यातलं नवं बिंग देखील आता समोर आलेलं आहे।